तव ते मसुरे प्रमाण तया नाव महाकारण. गुरुमुखे खून जान बापा ज्ञानदेव म्हणे. या परते जाण नाही नाही आन निवृत्तीचे. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 7 श्लोक क्रमांक 27 आणि माऊलींनी ज्ञानेश्वरी अध्याय 7 या श्लोकवर केलेलं भाष्य ओवी क्रमांक 168. इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्वमोहेन भारत. सर्वभूतानि सम्मोह सर्गे यांती परंतप. अर्थात भगवंत अर्जुनाला सांगताहेत की इच्छा आणि द्वेष यांच्यापासून उद्भवलेल्या द्वंद्वानं मोहित झाल्यामुळं सर्व जीव भरकटतात. मुळात जन्मच त्यांचा मोहामध्ये होत असतो. कारण इच्छा ही द्वेषाबरोबर वरते आणि त्यांच्यापासून मग मोह जन्माला येतो. जीव मोहित झाला की त्याच्यावर मायाशक्तीचं नियंत्रण येतं. जोपर्यंत मोहामध्ये आम्ही अडकत नाही, मायेमध्ये अडकत नाही तोपर्यंत मायाशक्ती जीवावर काहीही करत नाही महाराज. 2 हात ती जीवापासून लांबच राहते. परंतु मोह जागा झाला की पटकन माया त्या ठिकाणी आपलं कार्य सुरू करतं. अर्जुन रणांगणी कुरुक्षेत्रावर जेव्हा आला त्यावेळेस एक धनुर्धारीची भाषा होती त्याची. महारथीसारखं त्याचं भाष्य होतं की सेनयेरू भयोर्मध्ये रथम स्थापयमेच होतं. अर्जुना, देवा दोन्ही सैन्याच्या मध्यभागी रथ घेऊन चाल. मग भगवंताने त्याच्या, कारण शेवटी भगवंत ड्रायव्हर की हो, सारथी. महारथी जे सांगल, रथावर आरूढ झालेला योद्धा जे सांगल त्या आदेशाचं पालन करावं लागतं महाराज. भगवंताने रथ घेतला, दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी उभा केला, पण भीष्म द्रोण महाराजांच्या समोर उभा केला. त्यामुळं झालं काय, अर्जुनाला पटकन आपलं बालपण आठवलं की अरे यांच्या अंगाखांद्यावर मी खेळलो आहे, मी पार्थुद्रोणाचा केला. आज मी जे धनुर्धारी म्हणून उभा आहे तो या द्रोणाचार्यांमुळे आहे. पितामहांच्या अंगाखांद्यावर मी खेळलो आहे, वाढलो आहे, यांच्यावर मी शस्त्र कसं चालवू. मोह. आणि त्याला दृष्टांत माऊलीनं फार छान दिलेला आहे की जैसे भ्रमरभेदी कोडे भलतैसे काष्ट कोरडे परी कडिके माझी सापडे कोवळीये. भृंगा लाकडाला टणक गोल असं छिद्र पाडतं महाराज, पण तोच भुंगा जेव्हा कमळ सूर्यास्ताला मिटतं, कमळाचं वैशिष्ट्य आहे सूर्यास्त झाले की कमळ मिटतं, आणि मकरंदाच्या मोहामध्ये पडून तोच भृंगा तिथून ओढायचं राहून जातो, बाहेर यायचं राहून जातो. कमळाचे पाकळ्या मिटल्या की तो मध्ये सापडतो महाराज. आता कमळाची पाकळी म्हणजे किती मऊ आहे महाराज, किती नाजूक आहे, पण तिला इजा होईल. कारण याचं प्रेम बसलेलं असतं भुंग्याचं. ते तो उत्तीर्ण होईल प्राणे परी ते कमळदळे चिरून येणे. ऐशे कठीण कोळेपणे स्नेह देखा. ही माया तशी, हा मोह तसा आहे महाराज की इतकं बळ अंगात असताना तो भृंगा त्या कमळाच्या पाकळ्यांनी झाकल्यामुळे मध्ये कोंड्यामुळं गुदमरून मरतो. परी ते कमळदळ चिरून येणे, परंतु ते कमळाच्या पाकळ्या ज्या आहेत त्याला छेद देऊन बाहेर येण्याचं त्याला होत नाही महाराज. का?
माया मोह तैसे अर्जुना ते झाले, असते पुरुषत्व गेले. एवढा मोठा योद्धा पण संपला की हो. असते पुरुषत्व गेले, जे अंतःकरण दिदले कारुण्यासी. माऊली वर्णन करतात की मनामध्ये कळवळा आला, मोह सुटला, स्वजन वाटायला लागले की देवा यांच्याबरोबर मला आता युद्ध करणं हीच माया आहे महाराज, हाच मोह आहे. आणि तो त्यामुळं भगवंताला जाणू शकत नाही. इतका त्रैलोक्यनाथ पाठीशी असताना सुद्धा अर्जुन विसरला की आपल्या सोबत कोण आहे. होत्याचं नव्हतं करण्याची शक्ती ज्याच्यामध्ये आहे, त्रैलोक्याची निर्मिती ज्याच्यामुळे झालेला आहे, असा हा त्रैलोक्यनाथ सत्ताधीश सोबत असताना अर्जुनाला मोह सुटला. यावर भाष्य करताना माऊली 7वा अध्याय ज्ञानेश्वरी 168 क्रमांकाच्या वेळी म्हणतात, तो धृतीशी सदा प्रतिकुलू नियमाही नागवेसळू आशा रसे दोन दिलू झाला साता. दोडकं होऊन बसलं ती. त्याचं धैर्य इतकं असताना सुद्धा प्रतिकुलू. हिरमुसला झाला, दुर्बळ स्वतःला समजायला लागला. नियमाही नागवे सळू. इंद्रिय मोहामुळे काय होतं की प्रतिकूल भेटीसाठी सगळं प्रतिकूल असल्यामुळं तो इंद्रियांचा दोषामुळं हा मोह त्याला छेडतो आणि म्हणून आकलन होत नाही. मोह झाला ही अवस्थासुद्धा ओळखू येत नाही महाराज. कारण आशारूपी दुधानं तो पोचलेला असतो म्हणे. कारण मला हे हवं आहे, मला ते पाहिजे आहे, त्याकरता मी हे करणार आहे. हा मोह सुटला की तो आशेला लावतो. आणि म्हणून तर तुकोबाराय म्हणले की आशा ही समोर खोदोनी काढावी तेव्हाची गोसावी व्हावीत, खांडोनी काढावे तेव्हाची गोसावी व्हावी तेने. आशा मुळा सकट उपसून फेकून द्यायची. मग आशाच नसल्यावर बाकीचे मोह माया कुठून उत्पन्न होणार. काही नकोच आहे, प्राप्त आहे, पर्याप्त आहे, अशी जर अवस्था असेल तर बाकीचं काही करण्याची गरज पडत नाही महाराज. म्हणून भगवंत अर्जुनाला सांगतात, तो धुत्रीशी सदा प्रतिकुलू नियमाही नागवे सळू आशा रसे दोंदिलू म्हणजे दोडकं झाला साता. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदिशक्ती मुक्ताबाई की जय.